मुंबईत बुधवारी मुसळधार पावसामध्ये अंधेरीच्या सिब्स परिसरामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला। त्या प्रकरणी MIDC पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून ADRची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। परिसरामधील CCTV फुटेजही तपासले जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। विमल गायकवाड या काल मॅनहोलमध्ये पडल्या आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला। अंधेरीतल्या सिप्स कंपनीच्या गेट क्रमांक 3 जवळ ही दुर्घटना घडली। दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये 3 सदस्य असतील। त्यांना 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अभी ADR रजिस्टर्ड है, उसमें डिटेल इंक्वायरी किया जाएगा। उसके बाद ही इसके बारे में बता सकता हूँ। ये रोड किसके अंडर आता है? BMC का है ये नाला जो ढकने का काम था या फिर दूसरी कोई एजेंसी थी? नहीं, वही उसी के बारे में सब डिटेल में इंक्वायरी किया जाएगा और फिर आजू बाजू में कुछ CCTV है वो भी देखे जाएंगे, उसको भी चेक किया जाएगा। उसके बाद फैक्चुअल बेसिस पे आगे कार्रवाई किया जाएगी। जोगेश्वरी विक्रोळी लिंकच्या ज्या स्टेप्स येथे आहे त्या ठिकाणी एका मेट्रोच्या कामामध्ये त्या मॅनहोल जे आहे ते उघडं ठेवल्यामुळे एक महिला त्यामध्ये पडली आणि दुर्दैवाने तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला या ठिकाणी या गोष्टी यासाठी सांगाव्या लागतात की मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचं काम जे आहे ते राज्य सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल हे सातत्याने करत आहे।